C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. काष्टे येथील अहिल्यानगर दौंड रस्त्यावरील श्रीगोंदा चौकात वारंवार अपघात घडतायत. त्यामुळे हा चौक अपघात अड्डा बनत चालला आहे अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर, सिग्नल आणि इशारा फलक बसवावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलन आणि रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. या संदर्भात श्रीगोंदा पोलीस स्टेशनसह इतर संबंधित कार्यालयांना पत्र देण्यात आलं आहे असं ग्रामस्थांनी म्हटलंय. मंगळवारी पहाटे आमच्या काष्टीतील माने परिवारातील 2 तरुण सख्खे भाऊ अचानकपणे अपघात झाला. आकस्मिक असा अपघात झाला आणि त्यामध्ये मृत्युमुखी पावले. खरं तर काष्टीमध्ये 2 हायवे एकत्र येतात आणि त्या हायवेमध्ये गावाच्या लगत त्या हायवेवरून भरधाव गाड्या वाहत असतात आणि त्या ठिकाणी गाव असूनसुद्धा स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी नाही आहेत, गतिरोधक नाही आहेत, रिफ्लेक्टर त्या ठिकाणी नाही आहेत, लाईटची व्यवस्था तिथे कमतरता आहे. अशा सर्व बाबी असल्यामुळे तिथे अपघाताचं प्रमाण फार झालेलं आहे. काष्टी गावामध्ये अनेकांनी त्या चौकामध्ये कुणी हात गमावला आहे, कुणी पाय गमावला आहे. अनेक अपघात त्या ठिकाणी होत असतात, पण प्रशासनाकडनं त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं आहे आणि ते दुर्लक्ष होऊ नये. इथून पुढे त्या संदर्भात गंभीरपणे तीव्र आंदोलन केलं जाईल. आणि आत्ताच आमचे सहकारी माने सर यांनी सांगितलं की श्रीगोंदा तालुक्याचे PI शिंदेसाहेब यांना आम्ही निवेदनाद्वारे त्यांना विनंती केलेली आहे की येत्या 15 दिवसामध्ये आपण त्या सर्व बाबींमध्ये काळजीपूर्वक लक्ष घालून जे रस्ते विकास महामंडळ आहे त्यांच्या माध्यमातून तिथं सर्व उपाययोजना करण्यात याव्या. नाहीतर 5 तारखेला त्या ठिकाणी रस्ता रोको करून तीव्र असं आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल. आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही ज्यांना ह्या प्रती आम्ही निवेदनाच्या देत आहोत ते सर्व प्रशासन या ठिकाणी जबाबदार राहील आणि त्यांनी सर्व येत्या ह्या 15 दिवसात पूर्ण करावा अशी त्यांना आग्रहाची विनंती. आज आम्ही श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे PI साहेब यांना काष्टी ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मंगळवारी पहाटे 4 ते 4:15च्या दरम्यान आमच्या माने परिवारातील 2 सख्खे बंधूंचा अतिशय भीषण असा अपघात श्रीगोंदा चौक काष्टी येथे झाला. तो अपघात एवढा भीषण होता की ते दोघंही जागीच मृत्युमुखी पडले. त्यामुळं त्या संपूर्ण कुटुंब असेल, नातेवाईक असेल, याच्यामध्ये अत्यंत दुःखाची डोंगर कोसळलेला आहे. त्या ठिकाणी त्यांना धीर देणं, सावरणंसुद्धा अतिशय अवघड झालेलं आहे. आणि यापूर्वीही आमच्या काष्टीतील विविध चौकामध्ये, मग ते वाघजाई चौक असेल, शिवनेरी चौक असेल, या ठिकाणी विविध अपघातामध्ये आमच्या गावातील आणि बाहेरच्या गावातीलही काही लोक जखमी झालेत, काही मृत्युमुखी पडलेत. परंतु या संदर्भात पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये म्हणजे बातम्या देऊन त्यानंतर भेटून त्यामध्ये काही सुधारणा होत नाही. हा केवळ प्रशासनाचा आणि व्यवस्थापनाचा निष्काळजीपणामुळं हे बळी गेलेले आहेत. तर या ठिकाणी आपण
आज निवेदनामध्ये काष्टीतील विविध चौकामध्ये स्पीड ब्रेकर, त्यानंतर हायमॅस्ट दिवे किंवा रिफ्लॅक्टर, जेणेकरून अपघात कसे टाळता येतील या प्रकारची व्यवस्था प्रशासनानं करावी, यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. जेणेकरून भविष्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये, कोणाचा बळी जाऊ नये. आणि ह्या सर्व गोष्टींचं सविस्तर असं निवेदन PI साहेबांना दिलं आहे. त्याचबरोबर तहसीलदार साहेब असतील, DYSP साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनाही त्याच्या प्रती पाठवलेल्या आहेत. विशेष करून हा जो रस्ता आहे हायवे, तो MSRDC यांच्याकडे देखभालीसाठी आणि संपूर्ण त्याचं व्यवस्थापन त्यांच्याकडे आहे. त्यांनाही आम्ही संपर्क करून या संदर्भात अवगत केलेलं आहे. त्याची निवेदनाची प्रत पाठवलेली आहे. या सर्व मागण्यांचा विचार करून त्यांनी जर त्याची अंमलबजावणी नाही केली तर येत्या 5 तारखेला सकाळी 10 वाजता काष्टी येथे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. आणि याची प्रशासनाने वेळीच दखल घेऊन त्याच्यामध्ये सर्व व्यवस्था करावी अशी आमची मागणी राहील. नाहीतर आंदोलन हे ठरल्याप्रमाणे त्या दिवशी होईलच. निश्चितच प्रशासनानं त्याचा अतिक्रमणाचा जो काढण्याचं काम आहे ते अतिशय चांगलं केलं होतं. त्यामुळं ग्रामस्थामध्ये एक चांगली भावना निर्माण झाली होती की अतिक्रमण निघाले, चांगलं झालं. परंतु पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमणं झालेली दिसत आहेत. तर या संदर्भात काष्टी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील, आपले सरपंच असतील आणि सर्व प्रशासन, ग्रामसेवक यांनी त्याचा पाठपुरावा करून ग्रामस्थांची सर्वांची जी मागणी आहे की कुठेही अतिक्रमण वाढून त्याचा लोकांना त्रास होतो, व प्रवाशांना त्रास होतो, विद्यार्थ्यांना त्रास होतो आणि तो टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे. अशी सर्व ग्रामस्थांमधून मागणी पण आहे आणि त्याचा ग्रामपंचायत प्रशासनाने विचार करावा. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.